लाल टोमॅटोची भाजी तर तुम्ही खूप वेळा खाल्ली असेल, पण आज मी दाखवते त्या पद्धतीने जर तुम्ही हिरव्या टोमॅटोची भाजी बनवून खाल्लीत, तर तुम्ही या भाजीचे नक्कीच फॅन व्हाल. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आणि अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. इथे मी 4 हिरवे म्हणजेच कच्चे टोमॅटो घेतलेत आणि या भाजीसाठी मी एक मसाला तयार करून घेते. सुरुवातीला मी इथे 1 चमचा जिरं घेतले, 1 चमचा मोहरी घेतली आहे, 1 चमचा धने घेतलेत, 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि आता मी अर्धा चमचा बडीशेप घेते आणि हे आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. इथे याची पावडर तयार झाली आहे आणि हा आपला सिक्रेट मसाला तयार आहे. तर मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि टोमॅटोच्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत. तेल गरम झाल्यानंतर हा सगळा मसाला आपण यामध्ये घालायचा आहे, कारण जे सगळे जिन्नस आपण वापरलेत ते कच्चेच आहेत. ते आपण व्यवस्थितपणे इथे फ्राय करून घेऊया. हा मसाला व्यवस्थित फ्राय झाला की आता आपण यामध्ये घालणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा आणि हे आता आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत हिरव्या टोमॅटोचे स्लाइस. हिरवा टोमॅटो जो आहे तो चवीने लाल टोमॅटोपेक्षा खूपच वेगळा असतो. शिवाय लाल टोमॅटोपेक्षा सुद्धा खूप पौष्टिक असतो, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमही असतं. त्यामुळे या भाजीचं सेवन जर तुम्ही केलं तर हे सगळे व्हिटॅमिन्ससुद्धा तुम्हाला मिळून जातील. आता हे टोमॅटो साधारण एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला फ्राय करावे लागतील, कारण आपण हे कांद्यासोबतच फ्राय करतोय आणि यातील कच्चेपण जेवढं जाईल तेवढा याचा आंबटपणा सुद्धा कमी होईल. तर आता आपला टोमॅटो फ्राय झालाय, तर आता मी यामध्ये घालते आले, लसूण आणि मिरचीची पेस्ट. साधारण 5 ते 7 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आलं आणि 1 हिरवी मिरची यांची मी इथे पेस्ट घातली आहे आणि हे आपण एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. आतापर्यंत मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे या भाजीसाठी. आणि आता आपण यामध्ये बाकीचे मसाले सुद्धा घालूया. मी घातली अर्धा चमचा हळद, थोडासा हिंग आणि आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर. मी 1.5 चमचे लाल मिरची पावडर वापरली आहे, कारण आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा सुद्धा उपयोग केलेला आहे. आणि हे आपण एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. आता मी घालते यामध्ये चवीनुसार मीठ आणि आंबट तिखटपणा बॅलन्स होण्यासाठी अगदी थोडीशी साखर. तर हे आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपले सारे मसाले भाजलेले आहेत, तर मी यामध्ये त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून यामध्ये मिक्स करते. साधारण अर्धा कप मी इथे पाणी वापरलेलं आहे. शक्यतो गरम पाण्याचा वापर करा, भाजीला चव खूप छान येते. शिवाय भाजीची जी कुकिंग प्रोसेस असते ती मध्येच थांबत नाही. आता मी यामध्ये घालते 1 ते 1.5 चमचा धने पावडर आणि हे आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता भाजीला टेक्स्चर तर खूपच छान आले आणि शेंगदाण्याचं कूट किंवा पीठ कोणतीही डाळ न वापरता भाजीला दाटसरपणा खूपच छान आलाय. आता मी यामध्ये घालते 1 छोटा चमचा गरम मसाला
आणि तो सुद्धा आपण इथे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. आता ही आपली भाजी शिजतेय, तर नेहमीप्रमाणे वरून घालूयात देठासहित बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि तुम्ही इथे बघू शकता भाजीला कलर तर खूपच सुरेख आलाय, पण त्याचशिवाय वास सुद्धा खूप छान येतोय. तर आता आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि याला झाकण लावून एक 5 मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊयात. 5 मिनिटानंतर मी गॅस बंद केलाय आणि तुम्ही इथे बघू शकता भाजीचं टेक्स्चर, वा, खूपच छान. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. भाकरी, पोळी, पराठा किंवा साध्या भातासोबत सुद्धा ही तुम्ही आरामात खाऊ शकता. खूपच छान चव येईल आणि तीच भाजी खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. इंस्टाग्रामवर मला याचे फोटो शेअर करा. आणि हो, अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि हा व्हिडिओ तुम्ही फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा.